अजिबातही तेल न पिणारी कमी तेलकट परफेक्ट अशी कांदा भजी कशी तयार करायची ते आज पाहणार आहोत. बऱ्याचदा आपण बॅटर मिक्स करत असताना काही चुका होतात, त्यामुळे तयार होणारी भजी ही खूप जास्त तेलकट अशी होतात. त्यामुळे तुम्हाला जर अशा पद्धतीची परफेक्ट कांदा भजी शिकायची असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि हो, दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हाय हॅलो नमस्कार, मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण परफेक्ट कांदा भजी कशी तयार करायची ते पाहूया. फक्त 3 महत्त्वाच्या टिप्स वापरा आणि परफेक्ट अशी कमी तेल पिणारी ही परफेक्ट कांदा भजी आपण आज पाहणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी घेतलेलं आहे बेसन पीठ. या ठिकाणी एक ठेचा करून घेतला हिरवी मिरची आणि लसूणचा, त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे, अर्धा चमचा हळद, ओवा छान असा हातावर क्रश करून टाकायचं. त्यानंतर आपण मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते क्लीन करून घेतलेलं आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे. बॅटर खूप महत्त्वाचं आहे. जर भजे करताना बेसन पिठाचं जे बॅटर आहे ते खूप पातळ झालं तर तेल खूप जास्त शोषून घेतलं जातं आणि तयार झालेली भजी ही खूप तेलकट होतात. त्याचबरोबर पीठ जर खूप घट्टसर असेल तर ती भजी खाल्ल्यानंतर थोडासा टोबरा बसल्यावानी होतो. खूप निब्बर अशी ती भजी तयार होतात आणि ती भजी खावीशी देखील वाटत नाही. त्यामुळे बॅटरची कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. आता या ठिकाणी आपण यामध्येच थोडंसं पाणी टाकूया. त्यानंतर आपण हे मिक्स करून घेणार आहोत. आणि हो, अगदी परफेक्ट भजी तयार करण्यासाठी एक महत्त्वाची टिप्स तुम्हाला या रेसिपीमध्ये मी पुढे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. हे पहा, आता या ठिकाणी आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकणार आहोत. एकाच वेळेस सर्व पाणी न टाकता थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. हे पीठ भिजवताना आपण काही वेळासाठी ठेवणार आहोत. आत्ता अगोदर आपल्याला थोडंसं घट्टसर भिजवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस भजी काढायची त्यावेळेस बॅटरची कन्सिस्टन्सी कशा पद्धतीची असावी हे मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. अगोदर जेवढा आपण मसाला टाकलेला आहे तेवढंच पाणी टाकलेलं होतं. त्यानंतर आपण हे बॅटर 10 मिनटासाठी रेस्ट घेण्यासाठी ठेवलं होतं. त्यामुळे तयार होणारी भजी छान अशी खुसखुशीत होतात. हे एक महत्त्वाची टिप्स आहे. त्यामुळे बॅटर अगदी 5 ते 10 मिनटं अगोदर मिक्स करून ठेवा. त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस भजी काढायची त्यावेळेस आपण यामध्ये कांदा ॲड केलेला आहे. स्लाईस केलेला उभा कांदा छान स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे. कांदा यामध्ये टाकलेला आहे. कांदा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर या ठिकाणी थोडीशी ओव्याची पानं देखील टाकलेली आहे आणि या स्टेजला आपण यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा टाकणार आहोत. आता सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं. सोडा खूप जास्तही टाकायचा नाही. त्यानंतर सोडा व्यवस्थित असा पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा. तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे. बॅटर देखील परफेक्ट झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता, यापेक्षा जास्त थिक किंवा जास्त पातळ असं बॅटर नको. हे पहा, खूप छान असं आणि तेल देखील छान असं गरम झालेलं आहे. मध्यम आचेवर आपण हे भजे तळून घेणार आहोत. आता या ठिकाणी बॅटरची कन्सिस्टन्सी जर खूप पातळ असती तर तेल खूप जास्त शोषले गेलं असतं आणि तेल कट भजी होतात. एकतर तुम्ही या बॅटरमध्ये लिंबू पिळून टाकू शकता, लिंबूचा रस टाकू शकता, किंवा उकळत्या तेलाचं मोहन जे असतं ते मोहन देखील तुम्ही या भज्यामध्ये टाकलं तरी देखील तुमची भजी ही छान खुसखुशीत होतात. त्यामुळे खूप जास्त सोडा वगैरे वापरण्याची देखील गरज पडत नाही आणि परफेक्ट अशी कांदा भजी तयार होतात. कांद्याचा वापर करताना तुम्हाला अगोदरच करायचा नाही. ज्यावेळेस तुम्हाला भजी तयार करायची त्यावेळेस तुम्हाला कांद्याचा वापर करायचा आहे आणि मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची. रेसिपी करून पहा, कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर आज पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल तर वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता पूर्ण 365 रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक रेसिपी आपण अशाच पद्धतीने भरपूर टिप्स डिटेलमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करतो. अगदी छान अशी ही भजी लालसर रंगावर तळून होत आलेली आहे. लगेचच आपण ते एका डिशमध्ये काढणार आहोत. अगदी छान परफेक्ट असे हे कांदा भजी बनवून तयार झालेली आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.